नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अन सुनी या चॅनलमध्ये। मित्रांनो, काही वेळा आपल्याच आजूबाजूला असे प्रसंग घडत असतात, मात्र ते आपल्याला आपल्या मानवी दृष्टीने पाहणे शक्य होत नाही, कारण ती शक्ती अमानवी असते। आणि जेव्हा त्या अमानवी शक्तीला वाटेल तेव्हाच ती शक्ती आपल्याला असे काही दृश्य दाखवून जाते, त्यावर आपला विश्वास बसणे कठीण होऊन जातो। आणि यालाच आपण भयकथा म्हणून ओळखतो। तर मित्रांनो, अशी ही एक भयकथा आज तुमच्यासाठी आणली आहे। कथा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या भयकथेला। सरलाबाई आणि विठ्ठलराव सुखी दाम्पत्य। त्यांना सुनीता आणि सरिता अशा दोनच मुली। सरलाबाईंना मुलगा नव्हता, त्यामुळे त्यांची इच्छा होती आपण दोन्ही मुलींना असे वर शोधूया जे घर जावई होणे पसंत करतील। मात्र अशी स्थळं सहसा मिळत नसल्या कारणाने सरलाबाईंच्या मुली अविवाहितच होत्या। विठ्ठलराव एका दुखण्यात अकाळी मरण पावले होते। आता काही काळ गेल्यावर सरलाबाईंच्या दोन्ही मुलींना एकदम स्थळं आली आणि सरलाबाईंनी मुलींची लग्न उरकून घेतली। आता काही 2 वर्ष गेली असतील। सरलाबाईंच्या लक्षात आले, लहान मुलगी सुनीता, हिचा नवरा कामधंद्याला जातो, मात्र मोठीचा नवरा नुसता सासूच्या म्हणजे सरलाबाईंच्या जीवावरच जगत आहे। त्याला दारूचे जुगाराचेही व्यसन होतेच। सरलाबाई त्याला आता टोचून बोलू लागल्या होत्या, काय हो जावई बापू, घरजावी केले म्हणून का कामधंदा करणारच नाहीत का? आयुष्यभर तुम्ही सासूच्या जीवावर राहणार, जरा कामाचं बघा। मात्र राजन सरलाबाईंचा मोठा जावई फारसं लक्ष देत नव्हता। पण कालांतराने सरलाबाई जरा जास्तच बोलू लागल्या राजनला। आता हे सहन होत नसल्याने त्याने नोकरी करायचा निश्चय केला आणि आपल्या मित्राला सांगितलं, कुठे काम मिळत असेल तर सांग। तसं काही दिवसांनी राजनच्या मित्राने राजनला सांगितले, अरे राजन, एक काम आलं आहे, पगार 18,000 आहे, सुरक्षा रक्षकाचं काम आहे, करशील का? राजनने पटकन होकार दिला आणि राजन सकाळीच त्या ठिकाणी गेला। राजन तिथे गेल्यावर कळलं, तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्याला सांगितलं, भाऊ, सुरक्षा रक्षक जास्त टिकत नाही तिथे। एका सुरक्षा रक्षकाने नुकतीच नोकरी सोडली आहे आणि एकच सुरक्षा रक्षक मीच इथे असतो, म्हणून नवीन सुरक्षा रक्षक नियुक्त करीत आहोत। 1 महिना काम बघू, मग तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देऊ, असं राजनला सांगण्यात आले। पण तुम्हाला रात्रपाळीला यावे लागेल, दिवसपाळीला मी असतो। चालेल तर बोला, राजनने विचार केला। सासूचे कडवे बोल ऐकण्यापेक्षा ठीक आहे ना, दिवसा तर घरीच राहायचे आहे, असा विचार करून राजनने ते काम करायचे नक्की केले। आणि दुसऱ्या रात्री राजन ठरल्याप्रमाणे 11 वाजता कारखान्याच्या गेटवर हजर झाला। दिवसाच्या सुरक्षा रक्षकाने त्याला काम समजावून सांगितले। तो म्हणाला, एरवी तुला पूर्ण वेळ गेटवरच कॅबिनमध्येच बसायचे आहे, झोपल्यास तू झोपू शकतोस, मात्र कारखान्याचे 2 राऊंड करावे लागतील, तेही तुला जेव्हा योग्य वाटेल त्यावेळेला, ते तू करू शकतोस। हो, मात्र कारखान्याच्या मोठ्या गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न करू नकोस, ठीक आहे? सर्व काम समजून तो सुरक्षा रक्षक निघून गेला। आता राजन गेटवर एकटाच होता।
रात्र खूप वाढली होती. तो पहिल्यांदाच नोकरीवर चढला होता. त्याला वाटलं, चला कारखान्याला पहिली एक चक्कर मारून येऊया. म्हणून राजन कारखान्याच्या बाहेरून राऊंडला निघाला. काठी आणि टॉर्च घेऊन राजन चालू लागला. कारखान्याच्या बाजूने वडाची मोठमोठी झाडं होती. त्याच्या पारंब्या जणू त्या अंधारात भयान अघोरी जटेप्रमाणे भासत होत्या. कारखान्याच्या काचांमधून प्रकाश दिसत होता. काही आणि आतमध्ये काही कामगार काम करताना राजनला दिसत होते. काही कामगार राजनकडे पाहतही होते. राजनला बरे वाटले. चला, बाहेर अंधार आणि आपण एकटे जरी गेटवर आहोत म्हणून काय झाले, कारखान्याच्या आत तरी कामगार काम करीत आहेत असं गृहीत धरून राजन निर्धास्त झाला. आता राजन एक राऊंड करून गेटवर परत आला होता आणि त्याने पाहिले, आपल्या कॅबिनमध्ये एक व्यक्ती येऊन बसली आहे. ती व्यक्ती खूपच श्रीमंत, गोरी गोमटी आणि भारदस्त दिसत होती. तसा राजन गेटच्या आत आला आणि त्याला विचारणा करू लागला, तुम्ही कोण तुम्ही? त्यावर त्या माणसाने राजनकडे पाहून थोडंसं हसल्याप्रमाणे करून म्हटलं, अच्छा, तूच का तो नवीन सुरक्षा रक्षक राजन? राजन म्हणाला, हो, मी राजन, पण तुम्ही कोण आहात? त्यावर तो माणूस म्हणाला, अरे, मी मालक आहे या कारखान्याचा. तुला सांगितलं नाही का कोणी? तू आतमध्ये पाहिलं नाहीस का? जी कामगार मंडळी काम करीत आहेत त्यांच्यावर आणि तुम्हा सुरक्षा रक्षकांवर नजर ठेवायला रात्री येतो मी कधी कधी. काय तेवढीच रपेट होते माझी. ठीक आहे, मी जरा कारखान्याच्या आत जाऊन येतो. असं म्हटल्यावर राजनने मानेनेच होकार दिला. तसा तो माणूस कारखान्याचा मोठा गेट उघडून आत गेला. राजन गेटवर बसून त्या माणसाची वाट पाहत होता. तो कधी परत बाहेर येतोय, पण खूप वेळ झाला. तो माणूस परत काही आला नाही. तशी रात्र खूपच काळी झाली होती आणि वाढतही होती. रात्रीचे 3 वाजले होते. राजनला झोप येऊ लागली होती. म्हणून राजन खुर्चीवरच डोकं मागे लावून डोळे बंद करून बसला होता. तशा बसल्याने राजनला कधी झोप लागली कळलंच नाही. तेवढ्यात कारखान्याचा तो गेट परत उघडला गेला. गेटच्या कर्कश आवाजाने राजन पटकन उठून उभा राहिला. तोच माणूस परत बाहेर आला आणि राजनला म्हणाला, चल, आता मी जातो. नीट लक्ष दे गेटवर आणि कारखान्यावर. उद्या रात्री परत येईन राऊंडला. येतो मी. म्हणून तो माणूस गेटमधून बाहेर पडला आणि त्या वडाच्या मोठमोठ्या झाडाआड निघून गेला. राजन स्तब्ध झाला होता आणि निर्धास्तही. आता आपण काही वेळ झोपू शकतो असा विचार करून तो झोपून गेला. सकाळ झाली होती. चिमण्यांच्या चिवचिव आवाजाने आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या आवाजाने राजनला जाग आली. राजनला त्या सुरक्षा रक्षकाने विचारले, काय राजन भाऊ, जमली का ड्युटी? त्यावर राजन आळस देत म्हणाला, जमली भाऊ, पण रात्री कारखान्याचे मालक आले होते काम नीट चालू आहे की नाही ते पाहायला. हे ऐकून पहिला सुरक्षा रक्षक दचकून राजनला म्हणाला, काय म्हणालास राजन? कोण आलं होतं रात्री? त्यावर राजनने पुन्हा सांगितले, कारखान्याचे मालक आले होते तपासणी करायला, कामगार नीट काम करीत आहेत का ते पाहायला. त्यावर त्या सुरक्षा रक्षकाला घाम फुटला. तो खूप घाबरला आणि राजनला म्हणाला, नक्की कोण आलं होतं? नीट सांगशील? कसा होता तो माणूस दिसायला? त्यावर राजन म्हणाला, एक उंच भारदस्त गोरा इसम होता. मिशा थोड्या लांब होत्या. डोक्यावर थोडे टक्कल होते. मी राऊंडला जाऊन आलो तेव्हा याच कॅबिनमध्ये ते थांबले होते. मला म्हणाले, मी कारखान्याचा मालक आहे. तुला ठाऊक नाही का? मी नेहमी रात्री राऊंडला येतो काम कसं चाललं आहे ते पाहायला. आणि ते गेट उघडून कारखान्याच्या आतही गेले होते. मेन गेट उघडून. ते कारखान्याचे मालक म्हणाले, म्हणून त्यांना मी अडवलं देखील नाही. मग खूप वेळाने ते बाहेर आले आणि निघून गेले. उद्या परत येईन म्हणाले. हे ऐकून तर आता त्या सुरक्षा रक्षकाचा थरकाप उडाला.
तो म्हणाला, राजन, तुला इथे कोणी लावलं कामाला? त्यावर राजन म्हणाला, माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं इथे जागा खाली आहे, म्हणून मी इथे आलो. त्यावर सुरक्षा रक्षक म्हणाला, तुला ठाऊक आहे या कारखान्याच्या मालकाचा मुलगा इथे सुरक्षा रक्षक वेळोवेळी नियुक्त करतो? तोही पेपरमध्ये जाहिरात देऊन. तुझ्या मित्राने तुला हीच जाहिरात पाहून इथे पाठवलं असेल. पण तू ज्या मालकाचं वर्णन करीत आहेस तो मालक 10 वर्षापूर्वी गळफास घेऊन मरण पावला आहे. राजन, तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यावर राजनही थोडा घाबरला, पण परत राजनने त्याला म्हटलं, अरे असं कसं काय म्हणतोस तू? तो मला साधा माणूसच वाटला. तो आत गेला आणि काम पाहून निघूनही गेला. मी राऊंडला गेलो तेव्हाही मी पाहिलं वरती कामगार काम करत होते. तो त्यांनाच पाहायला गेला होता. आता हे ऐकून तर तो सुरक्षा रक्षक कपकन खालीच बसला. काय म्हणालास? कामगार वरती काम करीत होते? त्यावर राजन म्हणाला, हो, मी पाहिलं वरती कामगार काम करीत होते. हे सर्व ऐकून तो सुरक्षा रक्षक भीतीने थरथर कापू लागला आणि म्हणाला, राजन, तू जे पाहिलंस ते खरं नाही. तुला भास झाला आहे. थांब, मी तुला काही फोटोज दाखवतो. त्यातील कोणता माणूस रात्री तुला भेटला ते सांग. त्यावर सुरक्षा रक्षकाने कपाटातून काही जुने कारखान्याचे मॅगझिन आणि फोटो काढले. त्यात तो त्याला म्हणाला, आता सांग पाहू, कोणता माणूस रात्री तुला भेटला होता? त्यावर राजनने ज्या फोटोवर बोट ठेवलं तोच होता तो. गळफास घेऊन आत करमचंद जेठाने. सुरक्षा रक्षक राजनला म्हणाला, मित्रा, तुझं दैव बलवत्तर होतं म्हणून वाचलास, कारण तुला आधी कल्पना दिली गेली नसावी. पण आता खरं काय आहे ते ऐक. 1945चा काळ. वेटा पॉयझन हा कारखाना इथे विस्तीर्ण जागेत वसलेला. 2000 ते 2500 कामगार या ठिकाणी कामाला होते. काम 3 पाळीमध्ये चालायचे. पहिली 7 ते 3, दुसरी 3 ते 11 आणि तिसरी 11 ते 7. त्या कारखान्यावर बहुतेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत होता. मात्र अचानक एक दिवस मालक सर्व कामगारांना सूचित करतो की कारखान्यात खूप नुकसान होत आहे, जेणेकरून तुम्हाला मी पूर्ण पगार नाही देऊ शकत. 3 पाळ्या न ठेवता आता मी एकच पाळी कायम करणार आहे. त्यामुळे ज्यांना आम्ही ठेवू तीच माणसं कामावर राहतील. बाकी कामगारांनी आपापल्यासाठी नवीन पर्यायी नोकरी शोधावी. कारखान्यात या बातमीने वादावादीचं वातावरण निर्माण झाले. कामगार वर्ग खूपच तापला होता. मात्र कोणीही काहीही करू शकत नव्हते, कारण सर्व कामगार तिथे टेम्पररीच कामाला ठेवले जायचे. चर्चा सुरू होती आपापसात. अचानक कंपनी नुकसानात कशी जायला लागली, पण कोणालाच उत्तर सापडत नव्हते. मात्र काही जुन्या ताणत्या कामगारांनी या गोष्टीचा छडा लावला. तेव्हा समजले कारखान्याचा मालक कारखाना पूर्ण विकून विदेशात वास्तव्यास जाणार आहे. मालकाला काही कामगारांनी ही गोष्ट बोलूनही दाखविली. मात्र मालकाला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि तो म्हणाला, कारखाना माझा आहे, मी काही करेन, तुम्ही कोण मला विचारणारे? चला चालू पडा. त्यात काही कामगारांची मालकासोबत वादावादी शिवाय हाणीमारीही झाली. पोलिसात तक्रार नोंदवली. कारखान्याच्या मालकाने. तसा हा वाद थोड्यापुरता शांत झाला होता. मात्र एक रात्री काही दुःखित कामगारांनी एकत्र येऊन कारखानाच पेटवून दिला. चारा बाजूने आग प्रचंड प्रमाणात पसरली होती. काही उरलेली कामगार मंडळी आत कामावर रुजू होती. ती सैरभैर पळू लागले. मात्र कित्येक कामगारांनी त्या आगीच्या विळख्यात आपले जीव गमावले होते. कोणाला काही कळायच्या समजायच्या आत सर्व कारखाना जळून खाक झाला होता आणि कारखान्याच्या मालकाने ज्याला कारखाना विकला होता तो विदेशी माणूस कारखान्याच्या मालकाकडे
माझी रक्कम मला परत कर म्हणून तकाता लावत होता. दुसरा कारखाना. तुझा कारखाना तर जळून खाक झाला. आता तू मला काय विकणार आहेस असे म्हणून सतवत होता. त्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून कारखान्याच्या मालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता तो कारखाना पूर्णपणे बंद पडला होता. मात्र त्या मालकाचा मुलगा निदान जागा तरी सुरक्षित राहावी, तिथे कोणी अतिक्रमण करू नये म्हणून 2 सुरक्षा रक्षक त्या कारखान्याच्या मेन गेटवर एका कॅबिनमध्ये ठेवत होता. जरी काम चालू नव्हते तरी बाहेरूनच का होईना असा हा बंद कारखाना. तिथे तू आणि मी उभा आहे. राजन म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे? मी जे रात्री पाहिले ते काय होतं? तो खेळ होता का? त्यावर सुरक्षा रक्षक म्हणाला, हो, तो खेळ होता या अतृप्त आत्म्यांचा. हे ऐकून राजन चांगलाच घाबरला आणि त्याने कारखान्याच्या वरच्या माळ्याकडे पाहिले तर त्याला सर्व बंद काचांच्या पलीकडे काहीच दिसलं नाही. त्यालाच प्रश्न पडला, मग रात्री पाहिलं ते काय होतं? या विचाराने राजन आतून पूर्ण हादरला होता. कारण तो मालक त्याला सांगून गेला होता, उद्या परत येईन फेरी मारायला. तो मालक दुसऱ्या दिवशी आला की नाही ते माहीत नाही, पण राजन परत त्या बंद कारखान्यात ड्युटीला गेलाच नाही. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत अशाच एखाद्या भयकथेसह. तोपर्यंत नमस्कार.